बोलण्यापेक्षा करा कृती, संघर्षातून लाभप्राप्ती. मिथुन राशी म्हणजे काय? दोन चेहरे नाहीत तर दोन दिशांनी विचार करणारी बुद्धी होय. जिथे बुद्धी काम करत असते तिथे नशीब देखील झुकतं. पण प्रश्न असा आहे की जानेवारी 26मध्ये ही बुद्धी योग्य दिशेने वळेल का? चला बघूया. मिथुन राशीचं भाग्य, प्रेम, आरोग्य आणि कर्माचं गणित. विचार बदलले की वास्तव बदलतं. मिथुन राशीचे विचार म्हणजे कल्पनांचा समुद्र होय. या महिन्यात तुमचं ब्रीद वाक्य असावं की बोलण्यापेक्षा ऐकण्यात मोठी शक्ती आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण जानेवारी 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते. मिथुन राशीचे स्वामी बुधदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात सप्तम स्थानातून म्हणजे केंद्रस्थानातून तर दुसऱ्या पंधरवाड्यात अष्टम स्थानातून प्रवास करणार आहेत. संघर्ष आहे, अडथळे देखील आहेत. मात्र तुम्ही लोक जन्मतः कम्युनिकेशन एक्सपर्ट असतात. या महिन्यात शब्दांपेक्षा कृतीकडे लक्ष द्या. गुरुदेवांचा अतिचार गतीचा प्रवास तुम्हाला नवीन दार उघडून देईल. यशाचं सूत्र फक्त एकच ठेवा की शिकत राहा, सांगत राहा, शांततेने काम करीत राहा, हे लक्षात घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने घरात थोडं बोलचालीचे वातावरण असू शकतं. पण लक्षात ठेवा की वाणी हेच तुमचं खरं धन आहे. एखादा शब्द नातं जोडतो, तोच शब्द नातं तोडू देखील शकतो. कुटुंबात आईवडिलांचं तुम्ही ऐकलं पाहिजे. विशेषतः मातोश्रींचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. आपल्या बोलण्यामुळे अलीकडच्या काळात काही चांगलं की वाईट घडलं आहे असं तुम्हाला वाटतं का? असेल तर कमेंटमध्ये लिहा. पराक्रम व परिश्रम, प्रवास या दृष्टीने या महिन्यात लहान मोठ्या प्रवासाचे योग निर्माण होत आहे. त्यामध्ये लहान प्रवास तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील तर मोठ्या प्रवासात अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी फारसा योग्य म्हणता येत नाही. कारण या काळात तुमच्यासाठी वास्तू वाहनाचे शुभयोग नाही. म्हणून त्या संबंधित कोणताच निर्णय घेण्याची घाई करू नका. भाग्येश शनिदेव तुम्हाला संयम शिकवतात. तेच संयम तुमचे निर्णय मजबूत करतात, हे लक्षात घ्या. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने प्रेमात थोडा मूड स्विंग होऊ शकतो. कधी वाटेल की तो किंवा तीच आपल्यासाठी योग्य आहे आणि पुढच्या दिवशी हे काय केलं मी अशी भावना निर्माण होऊ शकते. खरी प्रेमकथा तिथेच घडते जिथे प्रेम आणि समजूतदारपणा असतो. विवाह इच्छुकांसाठी गुरुदेवांचा अत्यंत शुभ गोचर सुरू आहे. म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करू शकतात. या महिन्यात तुम्हाला कोणती गोष्ट शिकायची आहे? शांतता की संवाद, ते कमेंटमध्ये लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने मनशांती आणि झोप या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. त्यामुळे तुमचं आरोग्य सुदृढ राहू शकतं. शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ असेल तर मनुष्य कोणत्याही परिस्थितीचा संघर्षाने सहजतेने सामना करू शकतो. शत्रूंवर विजय प्राप्त करायचा असेल तर कर्मात सातत्य ठेवा आवश्यक आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने नोकरीमध्ये बदलाची शक्यता आहे. तो बदल तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. त्यामुळे बदलाची संधी मिळाल्यास त्यावर तुम्ही गांभीर्याने विचार करा. व्यावसायिक जातकांनी आपलं नेटवर्क वाढवायला हवं. ते नेटवर्क तुम्हाला पुढे नेईल. व्यावसायिक जातकांसाठी अत्यंत उत्तम काळ सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. या काळाचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुम्ही लेखन, वाचन, भजन, ध्यान यात मनाला रमवण्याचा प्रयत्न करायला हवा. गुरुदेवांचे आशीर्वाद तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे, जे तुम्हाला आध्यात्मिक समाधान देतील. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मिथुन जातकांसाठी हा महिना अनेक शुभयोगांनी परिपूर्ण भरलेला आहे.
त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य तुमच्या बाजूने आहे, पण अतिविचार करणं तुम्ही टाळायला हवं. आपलं संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करा. आपल्या विचारांना कृतीमध्ये उतरवण्याचा हाच काळ आहे. अनपेक्षित खर्च निर्माण होऊ शकतात, मात्र त्यामागे मोठा लाभ लपलेला असेल. गुरुदेव तुमच्या राशीत असणं हा अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. याशिवाय शनिदेवांच्या कर्मस्थानातून प्रवास व या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केंद्रस्थानातून अनेक ग्रह प्रवास करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व ग्रहांवर गुरुदेवांची अमृत दृष्टी असेल. असे अनेक शुभसंकेत या काळात निर्माण झालेले आहे. त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. या काळाचा सदुपयोग करा. वेदांमध्ये सांगितलेलं आहे, वायू तत्व हलकं असतं, पण हे तत्व सर्व काही जोडतं. मिथुन ही वायू तत्वाची रास आहे. संवाद, विचार, संबंध दर्शवणारी रास आहे. जसं महाभारतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू विचारांनी गोंधळलास तरी कर्माने मुक्त हो. तसंच या महिन्यात तुम्ही आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा. कृतीतून कर्मातून यश मिळवा. आपल्या बुद्धीचा प्रकाश आणि मनाचं संतुलन टिकवा. हा सल्ला देण्यात येत आहे. कमेंटमध्ये लिहा की माझ्या विचारांनी माझं भविष्य घडवणार आहे. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही केवळ भविष्य नाही सांगत तर जीवनाची दिशा देत असतो. लाभाच्या दृष्टीने मिथुन राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. मंगळदेव या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केंद्रस्थानात विराजमान आहे. 16 जानेवारी रोजी ते अष्टम स्थानात प्रवेश करतील. महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी लाभस्थानावर पडेल, जो संघर्षानंतर अडथळ्याचा सामना केल्यानंतर मिळणारा लाभ असेल. तो लाभ तुम्हाला प्राप्त होईल. त्यासाठी तुम्हाला भरपूर परिश्रम करावे लागतील, हे लक्षात घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने मिथुन राशीच्या व्ययस्थानात हर्षल ग्रह विराजमान आहे. तसंच महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात व्ययेश अष्टम स्थानात जाणार असल्यामुळे अचानक अनपेक्षित खर्च निर्माण होतील. कुटुंबासाठी देखील तुमचा खर्च होणार आहे, मात्र आपण पैसा कुटुंबासाठी कमवत असतो. तुमचं जबाबदारी पूर्ण करणं हेच खरं कर्म आणि धर्म असतो. त्यामुळे तिथे जबाबदारी पूर्ण करताना हात अखडता घेऊ नका, हा सल्ला देण्यात येत आहे. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे, तर काही दिवस हे संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने मिथुन राशीसाठी या महिन्यातील 4, 13 आणि 23 हे दिवस शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील. तसंच 1, 10 आणि 20 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, समस्या, अडथळे जाणवतील. म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. नववर्षातील हा पहिलाच महिना आहे. गुरुदेव मिथुन या वायुतत्वाच्या राशीतून अतिचार गतीत प्रवास करीत आहे. शनिदेवांचा स्थिर प्रवास मीन या गुरुदेवांच्या राशीतून सुरू आहे. राहू कुंभ राशीत तर केतू सिंह राशीत विराजमान आहे. अशा स्थितीत उपाय म्हणून भगवान शिव आपल्याला उत्तम समाधान देऊ शकतात. लिहिलेलं बदलण्याचं सामर्थ्य भगवान शिवांमध्ये आहे. म्हणून प्रत्येक राशीला त्यांचे मंत्र व साधना देत आहोत. त्यानुसार मिथुन राशीच्या दृष्टीने तुमच्यावर बुध ग्रहाचा प्रभाव आहे. तुमच्यासाठी शिवरूप नटराज आहे. त्यानुसार ओम नमः शिवाय नटेश्वराय हा मंत्र सूचित करण्यात येत आहे. साधनेच्या बाबतीत बुधवारी दुपारी ताम्हणात पाणी ठेवून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायांमुळे संबंधांमध्ये संवाद, लेखनकला आणि विचारात स्पष्टता येईल. म्हणून हे नक्की करा. विचारांच्या वाऱ्याला दिशा दे, शब्दांना अर्थ दे. नटराजाच्या नृत्यात सापडेल तुझं केंद्रस्थळ नेहमीच. अशा पद्धतीने जानेवारी 2026 महिना मिथुन जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आपण आता थांबूया. पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष
घरघर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.